सर्वांना नमस्कार. आज आपण सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलमध्ये शाळेतील विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती कशी भरावी याबद्दल माहिती पाहणार आहोत. 28 फेब्रुवारी 2026 रोजी प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. त्या परिपत्रकानुसार शाळा स्तरावरील विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करावयाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार आपल्याला माहिती या ठिकाणी भरायची आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम गुगल क्रोमवर education.maharashtra.gov ही वेबसाईट आपल्याला त्या ठिकाणी टाकायची आहे. वेबसाईट टाकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पेज ओपन होईल. त्यावर विभागीय लिंक यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. 3 नंबरची टॅब आहे स्कूल पोर्टल, त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या शाळेचा ID आणि पासवर्ड त्या ठिकाणी टाकून कॅप्चा त्या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकून त्या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला मुख्य पेज त्या ठिकाणी ओपन होईल. त्या ठिकाणी आपण वर आड्याबारा होम, बेसिक, डिव्हिजन, माजी विद्यार्थी संघ, प्रजासत्ताक दिन, सामूहिक कवायत आणि सगळ्यात शेवटचा आहे शालेय समिती माहिती. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला शालेय समितीची या ठिकाणी माहिती भरण्यासाठी उपलब्ध होईल. तर या ठिकाणी आपण जर उजव्या कोपऱ्यात या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी ॲड हे बटन दिसेल. त्या ॲड ह्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला क्लिक केल्यानंतर त्यानंतर आपल्या शाळेतील समितीचे नावं दिसतील. शाळास्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती, अंतर्गत तक्रार समिती आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती. त्या ठिकाणी त्यांचे पद आहेत अध्यक्षांचे आणि त्या ठिकाणी त्या समिती प्रमुख आणि त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. चला तर मग ती माहिती अगोदर आपण भरून घेऊया. या ठिकाणी आपण शाळास्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती या चारही समित्यांच्या समिती प्रमुखांचे नाव आणि त्यांचे नंबर आपण या ठिकाणी टाकलेले आहेत. आता ही सर्व माहिती भरून झालेली आहे. या ठिकाणी आपण सेव या बटनावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सेव या बटनावर क्लिक केल्यानंतर डाटा सेव्ड सक्सेसफुली हा आपल्याला या ठिकाणी मेसेज दिसेल. ह्या ओके बटनावर क्लिक करायचं आहे. आता ही जी आपण माहिती भरलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की आपण माहिती भरलेली या ठिकाणी सेव्ह झालेली आहे. जर आपणास यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर या ठिकाणी एडिट या बटनावर क्लिक करून या ठिकाणी आपण त्यामध्ये दुरुस्ती करू शकतो. तर या ठिकाणी आपली माहिती भरून पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती व व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.